सुवर्णा जोशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। अर्थातच हा विशेष कार्यक्रम आहे आपल्या लक्षात आलं असेल इराक संदर्भातला। इराकमध्ये जे काही यादवी युद्ध माजलेलं आहे ते कशासाठी माजलेलं आहे, इसिस म्हणजे नेमकं काय, त्यांचे उद्देश काय आहेत आणि आता सगळा जो पट्टा आहे उत्तरेचा इराकचा तो सगळा धगधगतो का आहे, अनेकांचे मृत्यू का ओढावत आहेत, असे हल्ले इसिस का करत आहे, हे सगळं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। आता अमेरिकेने आपली स्ट्रॅटेजी का बदलली आहे, बॉम्ब हल्ले जे आता केले जात आहेत ते का केले जात आहेत आणि या सगळ्यामध्ये भारतावर त्याचा काही परिणाम होणार आहे का, किंवा इराकमध्ये असलेले जे भारतीय आहेत त्यांना याचा कितपत धोका आहे, त्यांना कसं परत आणता येणार आहे, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला आज विश्लेषणात्मक आणि थोडीशी माहिती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकू अशी चर्चा इथे घडवून आणायची आहे। या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पाहताय धगधगतं इराक आणि भारत। इराकमधल्या काही भागांवर अमेरिकेनं बॉम्ब हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। इराकच्या इरबिल या शहरामध्ये घुसू पाहणाऱ्या इसिसच्या रणगाड्यांवर अमेरिका हल्ले करत आहे। याचा थेट परिणाम भारतावर सुद्धा होताना दिसतोय। कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं यामुळे वाढत आहेत। इंशाअल्लाह mana Suriyani oz-ozdan fath qilishni boshladik biiznillah inshaalloh. O'zbekiston, Qirg'iziston, Tojikiston diyorlariga inshaalloh yaqinda kirib boramiz biiznillah. Sizlar murtadlar inshaalloh bitta ariqlarda qon oqadi inshaalloh. Kofirlarni so'yamiz inshaalloh. अबू बकर अल बगदादीनं इराक आणि सिरियाच्या काही भागावर ताबा मिळवला आणि आपली संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरियाच्या माध्यमातून या भागाला देश म्हणून घोषित केलं। त्यासाठी मोसूल, तिक्रित, बैजी या शहरांमध्ये लाखो इराकी नागरिकांची क्रूरपणे हत्या केली। इराकनं अमेरिकेकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते। त्याला 4 दिवस आधी यश आलं। अमेरिकेनं इसिसवर हवाई हल्ल्यांना परवानगी दिली। आता इराकमधल्या इसिसच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत। कुर्दिश प्रांताची राजधानी असलेल्या इरबिल शहरामध्ये दहशतवादी घुसू नयेत यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे। इरबिल शहराबाहेर असलेल्या इसिसच्या रणगाड्यांवर अमेरिकेचे हल्ले सुरू आहेत। अमेरिकेनं FA-18 या प्रकारच्या 2 विमानांमधून लेसर बॉम्बचा वर्षाव केल्याची माहिती पेंटागॉन प्रेसचे सचिव रिअर ॲडमिरल जॉन किर्बी यांनी दिली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकवर हवाई हल्ल्यांची घोषणा केली आणि त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला। तेल संकट अधिक गडद होत आहे। मुंबईतल्या शेअर बाजारावरही त्याचा परिणाम जाणवतोय। HPCL, ONGC, IOL या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले तेलाचे साठे। इराकमधल्या घडामोडींचा थेट परिणाम भारतावर होतो। भारत इराककडून मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतं। इसिसचे दहशतवादी आता कुर्द प्रांतामध्ये शिरायचा प्रयत्न करत आहेत। कुर्दिस्तान मधल्या स्वतंत्र प्रशासकीय आणि सैनिकी यंत्रणेमुळे हा हल्ला करणं कठीण आहे। कुर्दिश पेशमर्गानं आतापर्यंत प्रयत्नपूर्वक या दहशतवाद्यांना सीमेवर थोपवलंय आणि आता त्यांना अमेरिकेचीही मदत मिळतेय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। नकाशाच्या माध्यमातून थोडंसं समजून घेऊया नेमकं काय सुरू आहे। हा पूर्ण इराकचा नकाशा आपल्या सगळ्यांच्या समोर जर आपण घेतला तर आधी इसिसनं मोसूल आणि तिक्रितला आपलं लक्ष केलेलं होतं।
खूप मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर बायजी आणि सिंजर या ठिकाणी सुद्धा गेले 2 दिवस आपण बघतोय की सारख्या बातम्या या दोन्ही शहरांच्या येतात. बायजीच्या इथे एक मोठा तलाव आहे जो त्यांनी आपल्या अधिपत्याखाली घेतल्या इसिसने, आणि सिंजरमध्ये सुद्धा जवळपास 500 लोकांचा मृत्यू ओढवलेला आहे त्या झालेल्या हल्ल्यामध्ये. आणि इरबिल जिथे बगदाद नंतर अजून एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जिथून, म्हणजे ह्या सगळ्या भागातनं जिथून इसिसने आक्रमण केलेलं आहे या सगळ्या ठिकाणांवर, तिथून जर कोणाला बाहेर काढायचं असेल तर ते इरबिलमधनं काढता येऊ शकतं. पण तिथे सुद्धा आता आक्रमण करण्याचा किंवा त्याला सुद्धा अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न इसिस करताना दिसतंय. सर, मी म्हणत असेल तर हे सगळं बरोबर आहे. हा सगळा भाग त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. अशीच सगळी परिस्थिती झालेली आहे जर आपण बघितलं तर. आपण पुढे जाऊया. इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांचा अत्याचार टोकाला पोहोचलाय. याझिदी या धार्मिक अल्पसंख्याक महिलांना दहशतवाद्यांनी बंदी बनवलेले आहे. सुमारे 100 महिला दहशतवाद्यांच्या कैदेत आहेत. इराकच्या मानवी हक्क मंत्रालयाचे प्रवक्ते कामिल अमीन यांनीही ही बाब मान्य केलेली आहे. मोसुलमधल्या शाळेमध्ये या महिलांना बंदी बनवण्यात आलंय. इसिसनं उत्तर इराकमधलं सिंजार हे शहर ताब्यात घेतलंय. या शहरामध्ये याझिदी धर्माचे नागरिक राहतात. शहराचा पाडाव झाल्यावर नागरिक पळून पर्वतीय प्रदेशामध्ये गेलेत. या ठिकाणी दहशतवादी अनेक कुटुंबांना सामूहिक फाशी देत आहेत. रविवार पहाटेपर्यंत कुर्दिश पेशमर्गनं सिंजार इथं अडकलेल्या याझिदी नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. सिंजारहून उत्तर पश्चिम इराककडे येण्यासाठी रस्ता खुला करण्यात आलेला आहे. धगधगतं इराक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निळू दामले. त्याचसोबत आपल्याबरोबर आहेत किशोर महाबळ, जे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत. अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. संरक्षण तज्ज्ञ पुण्याहून चर्चेमध्ये सहभागी झालेत हेमंत महाजन, आणि काँग्रेसचे प्रवक्ते पुण्याहूनच आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत रत्नाकर महाजन, ज्येष्ठ नेते आहेत ते. आपण चौघांचंही स्वागत या चर्चेमध्ये. खूप महत्त्वाचा विषय आहे इराकचा आणि त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय. निळू सर, मी तुमच्यापासून सुरुवात करते. इसिस आणि इराकमध्ये जे काही आता सगळं सुरू आहे याचं विश्लेषण करताना आधी इसिस समजून घ्यावं लागेल, तर त्याविषयी काय सांगाल? इसिस ही जी संघटना आहे हे अल कायदाचा एक फुटवा आहे. आपण असं म्हणू अल कायदाचंच एक बाळ आहे. आणि जगभरच्या अनेक लोकांनी मिळून ते तयार केलेलं आहे. हे पूर्वी सिरियामध्ये होते आणि आता इराकमध्ये आलेले आहेत. आणि साधारणपणे हे सुद्धा अल कायदासारखेच आहेत, म्हणजे एकत्र यायचं ॲक्शन करायची अशा अर्थाने. आणि इसिसची गंमत अशी, इसिसला सर्व घाबरत आहेत. सौदी घाबरत आहेत, सर्व सुनी लोकंसुद्धा घाबरत आहेत. त्याचं कारण जगामध्ये जग कसं चालावं किंवा इस्लामी सत्ता कशी चालावी ह्याच्याबद्दल त्यांचं एक म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं की त्या भागामध्ये पुन्हा एकदा ऑटोमन साम्राज्य तयार करावं आणि ते शरियाच्या आधारे चालावं. आता शरियाच्या आधारे म्हणजे काय, हे जगात काय भयंकर गोंधळ आहे त्याच्यामध्ये. परंतु स्त्रियांना बाहेर पडायला परवानगी नाही, दारू प्यायला परवानगी नाही, आणि सिनेमा नाही, काही नाही म्हणजे अगदी तुम्ही पार त्या जुन्या काळात जा असं म्हणणाऱ्या लोकांचा, मी त्यांचं वर्णन चक्रम लोकांचा हा गट आहे. आणि ते इस्लामचा अर्थ त्यांच्या सोयीसाठी हवा तो काढतात आणि हा अर्थ मान्य नसणाऱ्या कोणालाही मारून टाकायला ते मोकळे आहेत. मग त्यांच्या दृष्टीने ते सोडून वेगळी मतं असणाऱ्या माणसांना जगात जगण्याचा अधिकारच नाही असं घेऊन ते निघालेले आहेत. आणि पण हे इसिस हे अल कायदामधूनच फुटून बाहेर पडले आणि सिरियाच्या अध्यक्षांविरोधात सुद्धा त्यांनी बंड पुकारलं होतं सिरियामध्ये. नाही, अल-कायदातून फुटून म्हणजे अल कायदा ही अशी संघटना नाही, एक पक्ष असतो, पक्षातून फुटून बाहेर पडतात. अल कायदा ही संघटना नाही. अल कायदा म्हणजे त्याला बेस असं म्हणतात. हा एका विचारांनी एकत्र कधी येऊ शकणारा असा गट, आणि त्याला अध्यक्ष नाही, त्याला जनरल सेक्रेटरी नाही, त्याचं सभासदत्व नाही, काही नाही. ती एक विचारसरणी मांडणारी माणसं कुठेही तयार होऊ शकतात, ही अल-कायदाची गंमत आहे. त्यामुळे अल-कायदा मानणारी माणसं येमेनमध्ये आहेत, आफ्रिकेमध्ये आहेत, नायजेरियामध्ये आहेत. ती सर्व ठिकाणी आहेत, कुठेही असतात. म्हणजे आज सौदी अरेबियाला जी भीती वाटते, ही माणसं उद्या सौदी अरेबियातसुद्धा एकदम पटकन उपटतील, सांगता येत नाही. तेव्हा हे एक जगामधलं एक नवीन प्रकरण आहे की कुठेही ही माणसं उठून उभी राहतात. आणि मी असं म्हणेन, चक्रमपणे इस्लामचा अर्थ लावणे
आणि त्याच्या विरोधात असणारी माणसं नष्ट करणे हा त्यांचा उद्योग आहे. त्यामुळे ती इथे आहेत, येमेनमध्ये आहेत आणि कुठेही तयार होऊ शकतात. ती पॅलेस्टाईनमध्ये पण होती. तेव्हा अल-कायदा ही एक संघटना, अध्यक्ष, मेंबरशिप आणि निवडणुका वगैरे अशी काही भानगड नाही. कुठेही 10, 15, 50 माणसं एकत्र होतात, लोकांना गोळा करतात. त्यांना कोणी आपण असं म्हणूया असंतुष्ट माणसं शस्त्र द्यायला तयार होतात, पैसे द्यायला तयार होतात. आज 10 ते 15,000 तरुण यांच्या पाठीमागे आहेत. ब्रिटनमधून सुद्धा गेलेले आहेत. 2-4 लोक आपल्या भारतातून तिथे गेलेले आहेत. कुठूनही लोक तिथे एकत्र गोळा होतात आणि लढतात आणि मग त्यांचा जो कोणी स्थानिक शत्रू असेल त्याची वाट लावत ते करतात. हे एक अत्यंत चक्रम आणि दिशा नसणारं असं प्रकरण आहे असं मला वाटतं. नक्की. किशोर महाबळ, जर आपण बघितलं ह्यांचा उद्देश ISIS वाल्यांचा आहे की सत्ता स्थापन करणे. मग जर हा उद्देश त्यांचा असेल तर मग हे जे करत आता ते पुढे पुढे चाललेले आहेत, इरबिल पर्यंत आता ते पोहोचलेत आणि तिथून पुढे, तर मग हे थांबणारच नाही कधी चक्र. नाही, एक 2-3 आणखीन मुद्दे मला याच्या संबंधित सांगावेसे वाटतात की हा जो गट आहे ना, या गटाचा नेता असा कोण आहे का, तर त्याची जी काही माहिती उपलब्ध आहे, हा नेता कुठेच समोर येत नाही आहे. ठीक आहे, तू गुप्त आहे त्याचं नाव एक. दुसरा, हा गट असं म्हणतोय की आत्तापर्यंत इस्लामच्या नावावरती जे जे काही मुद्दे मांडले गेले, पवित्र स्थळ बा आपण ज्याला मशीद धरून चालू की एक महत्त्वाची जागा, हे इस्लामच्या धार्मिक स्थळांवर सुद्धा हल्ले करतायत. कधी न दिसलेली घटना याच्यात दिसते. तिसरा, ही पूर्ण जी संघटना आहे ही कोणत्या ऊर्जेने पुढे येते, म्हणजे धर्म ही अफूची गोळी असं जे म्हटलं जायचं ते काय असू शकतं हे दिसतंय. कारण ते वेडे झालेले लोक आहेत आणि इस्लामचा त्यांनी मांडलेला जो अर्थ आहे तो न मानणारे जे जे कोणी असतील, जे जे कोणी इस्लामी गट असतील, त्यांनाही नेस्तनाबूत करायला हे तयार झालेत. म्हणजे खरंच धामले सरांनी म्हटलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांचा खिलाफतचा अर्थ काय, त्यांचा शरीयतचं राज्य म्हणजे काय अर्थ काय, काय माहीतच नाही काय. सध्या तरी त्याचा अर्थ स्पष्टपणे असा दिसतोय की त्यांना अपेक्षित असलेली सत्ता आणि त्यांना इराकची संपूर्ण सत्ता हातात घ्यायची, हे फार महत्त्वाचं. म्हणजे अख्खं राष्ट्र, आणि इराक हे किती महत्त्वाचं राष्ट्र आहे, आपण सगळ्यात जास्त म्हणजे तेल उत्पादन करणारं राष्ट्र आहे. तर अशी एक प्रचंड मोठी साधनसंपत्ती असलेला एक अख्खा देश त्यांना आपल्या नियंत्रणात आणायचा आहे. तो जर त्यांच्या नियंत्रणात आला तर आपण जे अफगाणिस्तानमध्ये अल-कायदा करू शकलं नाही, रिसोर्सेस कमी असल्यामुळे काही प्रमाणात, ते इथे ते करू शकणार आहेत. म्हणजे इराकमध्येच हे सगळं का पुन्हा, हे सगळं समजून घेण्यालायक आहे. आणि मला जे दिसत आहेत त्याच्यातली ही सगळी कारणं आहेत आणि म्हणून हा अत्यंत प्रक्षोभक असा गट दिसतोय, हा अत्यंत ज्वालामुखी ज्याच्यावर आपण म्हणू. बरं, शेवटचा एक मुद्दा, मग बाकीच्यांना आपण संधी देऊयात, की धर्मांधता काय असू शकते आणि ती किती कडवी असू शकते आणि ती किती प्रभावी असू शकते याचं हे उदाहरण दिसतंय. कारण जर भारतासारख्या दूरवरच्या देशातून जर तरुण जात असतील तर मगाशी सर जसं म्हणाले तसे कोणत्याही देशातनं तरुण यायला काय मुश्किल नाही. आणि तरुण येत असतील तर ते त्यांच्या क्षमता, बुद्धिमत्ता, एनर्जी हे सगळ्याबरोबर येणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे- पण मग निळू सर, इकडे म्हणजे तुम्ही या मुद्द्यावर बोलाच, मात्र इकडे इराकचं सरकार, राज्य शासन, दुसरीकडे आपण बघतोय वर कुर्दिस्तान, कुर्द लोकांना आपलं वेगळं हवंय आणि आता ISISचं अजून येणारं संकट, म्हणजे त्रिभाजन इराकचं. नाही, आता यांनी ते उल्लेख केला ना की हे जरा थोडं समजण्यासारखं आहे की त्यांनी धार्मिक स्थळांचा उल्लेख केला. इस्लाममध्ये मौदुदींपासून एक असा पंथ निघाला की ज्यांचं म्हणणं असं आहे की इस्लाममध्ये कोणाचीच पूजा करता कामा नये. त्यामुळे काही वर्षापूर्वी ज्यावेळी सौदी अरेबियामध्ये मक्केचा ताबा घेतला, अल-कायदाचंही म्हणणं तसंच होतं की मुळामध्ये तुम्ही मोहम्मद वगैरे कोणाचीच पूजा करता कामा नये, काहीच नाही. त्यामुळे काहीच नाही म्हणजे काय करायचं, त्याचा व्यवहारात अर्थ असा होतो की म्हणजे मी म्हणतो ते तुम्ही ऐका. आता अल बगदादी नावाचा जो माणूस आहे तो याच्या पाठी आहे, बरोबर. म्हणजे अल बगदादीचं ऐका. हां, म्हणजे तिकडे वर गेलात तर कोणाचं ऐका, तुम्ही ओसामा बिन लादेनचं ऐका, हां, किंवा आणखी कोणाचं तरी ऐका. म्हणजे थोडक्यात अर्थ असा होतो की जगातल्या कुठल्याही तत्त्वज्ञान हे टेक्निकली बाजूला ठेवायचं आणि माझं ऐका असा त्याचा अर्थ होतो एक. आणि दुसरं, आता सरांनी सांगितलं जसं की ते नुसतं इराक, सिरिया, पूर्वीचा लेवांट म्हणून जो प्रदेश होता, मध्य समुद्र आहे त्याच्या आसपासच्या, अशा आसपासच्या लोकांचं मिळून त्याला एक स्वतंत्र राज्य तयार करायचं आहे. आणि त्यातला धोक्याचा भाग काय आहे, म्हणजे ज्यासाठी सर्व लोकांना चिंता वाटते आज अशा अर्थाने की हे आज सगळे वात्रट माणसं, उटपटांग लोक आहेत, बरोबर. उद्या यांच्या हातामध्ये सरकारला तर काय करणार, म्हणजे स्टेटचे म्हणजे दहशतवादी असतात, बरोबर आहे.
दहशतवादींच्या हातामध्ये सरकार पडलं तर काय करणार, आणि जे अफगाणिस्तानमध्ये करायचा प्रयत्न होता जमलं नाही, जे पाकिस्तानमध्ये आज त्यांचा करायचा प्रयत्न आहे ते जमलं नाही, म्हणजे त्यांना दहशतवाद्यांना आता स्टेट ताब्यात घ्यायचं आहे. म्हणजे एका परीने जसं इस्लामिक स्टेट नावाची एक गोंधळाची परिस्थिती आहे, तशी दहशतवादी स्टेट नावाची एक परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत आणि त्याच्यावर फार प्रचंड गोंधळ आहे. नक्कीच आपण या सगळ्याविषयी बोलणार आहोत. आपल्याला हेमंत महाजन आणि रत्नाकर महाजन यांच्या कडून सुद्धा या सगळ्याविषयी अधिक बोलायचं आहे. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया चर्चेमध्ये आणि लगेच परतूया. हेमंत महाजन आणि रत्नाकर महाजन या दोघांशी सुद्धा बोलायचं आहे मला या सगळ्या संदर्भात. हेमंत महाजन, सगळ्यात आधी आपल्याकडे येते. आपण मला सांगाल, आता ही जी काही ISIS संदर्भात चर्चा होते, आपण ISIS विषयी काय सांगाल? कितपत हा ताकदवान झालेला आहे, होऊ पाहतो आहे? आणि शस्त्राविषयी जर बोलायचं झालं तर काय शस्त्र आहेत त्यांच्याकडे, काय नेमकं साधन आहे ज्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण म्हणूया दहशत पसरवण्याचा प्रयत्न ते करतायत? असं आहे, जोपर्यंत ISIS किंवा ISISची जी संख्या आहे, जे आकडे मीडियामध्ये येत आहेत, ही संख्या 5 ते 10 हजार शस्त्रधारी आतंकवादी असावेत असा एक अंदाज आहे. पण त्यांचे सपोर्टर्स पण पुष्कळ आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडे त्यांच्या शस्त्रांचा प्रश्न येतो, सध्या त्यांच्याकडे फक्त स्मॉल आर्म्स आहेत, म्हणजे रायफल, लाईट मशीन गन वगैरे. त्यांच्याकडे काही अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स असावेत, पण त्यांच्याकडे मोठी शस्त्र म्हणजे रणगाडा आणि तोफखाने हे अजिबात नाही. जोपर्यंत प्रश्न त्यांच्या आर्थिक सपोर्टचा आहे, त्यांच्याकडे त्यांनी बँका लुटलेल्या आहेत, त्यांच्या काही भागामध्ये थोडा तेल खाण्यांवरती म्हणजे कब्जा झालेला आहे आणि त्यांना अनेक ठिकाणहून मदत मिळते आहे, तर त्यांची आर्थिक ताकद जी आहे ती प्रचंड आहे. जोपर्यंत त्यांचा रिक्रुटमेंटचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे रिक्रुटमेंट म्हणजे त्यांच्या ताकद जर कोणी मारले गेले आतंकवादी तर त्यांची बदली करण्याकरता त्यांच्याकडे सध्या काहीही कमी नाही आहे. त्यांचा जो म्हणजे अतिशय उग्रवाद असल्यामुळे अनेक तरुण त्यांच्याकडे जायला मागत आहेत. तर म्हणजे त्यांच्याकडे शस्त्र आहेत, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे मोटिवेशन आहे. त्यांच्या विरुद्ध जे इराकी आर्मी आहे, तसं म्हटलं तर इराकी आर्मी ही प्रचंड आहे, जवळजवळ 1-1.5 लाखाच्या आसपास असावी. पण त्यांचं मोटिवेशन फार कमी आहे, त्यांची लिडरशिप फार कमी आहे, त्यांची फायटिंग ताकद ही फार कमी आहे. म्हणून ही जी इराकी आर्मी ज्यांनी या ISISला म्हणजे अगदी आरामात थांबायला पाहिजे होतं, हे त्यांना थांबवू शकलेले नाहीत आणि ISISने तर जवळजवळ 30 ते 40% इराकवरती आता कब्जा केलेला आहे. नक्की. पण हेमंत महाजन, आता बोलताना तुम्ही असं म्हणालात की इराकचं जे सरकार आहे ते तितकं सक्षम नाहीये ISISशी झगडायला किंवा लढा द्यायला. याचं सुद्धा आम्हाला अजून विश्लेषण कराल की का नेमकं असं घडते? तुम्ही म्हणालात की आर्मी म्हणजे त्यांची फोर्स जी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे, तरी देखील असं आहे, त्यांची संख्याबळ खूप आहे, पण जी लढण्याची जी इच्छाशक्ती आहे, ज्याला मोटिवेशन म्हणायचं, लिडरशिप म्हणायची, त्यांची लढण्याची इच्छा नाही आहे. कुठल्या पण शहरावरती हल्ला झाला की ही इराकी जी फौज आहे ही तिथं पळून जाते. म्हणजे त्यांची लढण्याची इच्छाशक्तीच नाही. त्यांना वाटतं आपण का मरावं, हे त्यांचं मुख्य आहे. तर त्याच्यामुळे आता काही भागावरती ज्यावेळेस ते पुढे यायला लागले आणि मोठ्या शहरांवरती ज्यावेळेस त्यांचा कब्जा व्हायला लागला आणि शेवटी ते अशा ठिकाणी पोहोचले की तिथे जवळजवळ 4 ते 5% ख्रिश्चन पॉप्युलेशन आहे. म्हणजे लक्षात ठेवा की तिथे जी ख्रिश्चन पॉप्युलेशन जवळजवळ 3-4% आसपास असावी. म्हणजे त्यावेळेस अमेरिकेने डिसिजन घेतलं की आपण आता बॉम्ब हल्ले करून या इराकी सैन्याला मदत करावी. आणि त्यांनी आता हे बॉम्ब हल्ले गेल्या 3-4 दिवसापासून सुरू केलेले आहेत. पहिले हे फक्त मानवाधिकार म्हणून होते, म्हणजे जे लोक अडकलेले होते त्यांना पाणी, त्यांना राशन वगैरे देण्याकरता. नंतर त्यांनी जे ISISचे टार्गेट्स आहेत, काही रणगाडे आहेत, काही ठिकाणी त्यांनी डिफेन्सेस बनवले आहेत, त्याच्यावरती हल्ले सुरू केलेले आहेत. आणि अमेरिकेकडे प्रिसिजन गायडेड मिसाईल्स असल्यामुळे ते जर त्यांना टार्गेट प्रॉपरली मिळालं तर ते कुठलं पण टार्गेट हवेतून उद्ध्वस्त करू शकतात. आणि त्याच्याविरुद्ध लढण्याची काय ISISची सध्या क्षमता नाही आहे, कारण यांचं जे एअरफोर्सचं स्टँडर्ड आहे हे खूपच चांगलं आहे. पण महत्त्वाचं असं आहे, अमेरिकन्सना एक चांगली गुप्तहेर माहिती मिळायला पाहिजे, इंटेलिजन्स मिळायला पाहिजे की एक्झॅक्टली ISISचे रणगाडे कुठे आहेत, त्यानंतर त्यांनी कुठे डिफेन्स घेतलेला आहे, कुठे ते ॲडव्हान्स करतायत, तर त्यांना त्यावरती नक्कीच हल्ले करता येईल. पण जसे हे हल्ले सुरू होतील
होणार काय आहे की आयसिसचे जे दहशतवादी आहेत ते लोकांच्या मध्ये मिक्सअप होऊन जातील आणि त्यानंतर सामान्य माणसांमधून आयसिसच्या दहशतवाद्यांना कसं ओळखायचं हा एक मोठा प्रश्न होईल. आणि जो प्रॉब्लेम आपला अफगाणिस्तानमध्ये होतो आहे, ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे ड्रोन्स अटॅक करतात त्याच्यामध्ये 4-5 दहशतवादी नक्कीच मारले जातात, पण त्याचबरोबर ॲटलिस्ट 20, 25, 30, 40 सामान्य नागरिक पण मारले जातात. आणि याच्यामुळे मग ते महाभारत सुरू होतं, सूड आणि पुन्हा त्याच्या सुडाविरुद्धचं. नक्की अमेरिका जे आता हल्ले करताना दिसते आहे त्याची काय कारण काय आहेत ही मला आपल्या तिघांकडनं जाणून घ्यायची आहेत. मात्र आता रत्नाकर सर मी आपल्याकडे येते. आपण मला सांगाल UPA 1 UPA 2चा जो सगळा कालावधी होता त्या काळात काय किंवा त्याच्या आधीपासून आपण काँग्रेसचं काम करता आहात आणि आत्ता जर आपण काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून या सगळ्याकडे बघत असाल किंवा एक कार्यकर्ता म्हणून याकडे बघत असाल तर आपल्याला किती गंभीर वाटतं. जसं मगाशी निळू सर म्हणाले की एक दहशतवादी राज्य तयार होऊ पाहत आहे, हे सगळं जे काही ISISच्या माध्यमातून घडतंय, तर आपण कसं बघता याकडे? इराक हा काही निखळपणे एकधर्मीय देश नाही. इस्लाम, ख्रिश्चन, याहिदी आणि आणखीन 1-2 छोटे अल्पसंख्य असलेले धर्म अशा धर्मांचा मिळून झालेला देश आहे. त्यातही इस्लाम धर्मांतर्गत शिया सुन्नी यांच्यातल्या वर्चस्वाच्या स्पर्धेचा आणि वर्चस्वाच्या लढाईचंही एक अंग या पेचप्रसंगाला आहे. पण निळूनी शब्द जो वापरला चक्रम, तो बोलीभाषेसाठी चांगला शब्द आहे, पण असे चक्रम आपल्याही देशात आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं चक्रमपणाच्या पलीकडे जाऊन जर बघायचं झालं तर धड धार्मिकही नाही आणि धड राजकीयही नाही अशा प्रकारची ही संघटना आहे. कारण ह्याचं काय धार्मिक तत्त्वज्ञान आहे आणि ते धार्मिक तत्त्वज्ञान संपूर्ण इस्लामला आपल्या कवेत घेऊन मग शरियाचं राज्य स्थापन करणं असं काही आहे का? किंवा राजकीयमध्ये कुठली विशिष्ट राजकीय तत्त्वज्ञान त्यांना प्रत्यक्षात आणायचं आहे असंही काही विश्लेषण या घडीला करता येत नाही. पण या गोष्टीचा जगावर आणि आपल्या देशावरही काही थोडाफार फरक होणार एवढं नक्की. साधारणतः अमेरिकेच्या त्या ट्रेड टॉवर्सवर ओसामा बिन लादेननी जो हल्ला केला त्यानंतर जगभर इस्लाम विरोधी एक लाट जी आलेली आहे त्या विरोधी लाटेचं केंद्र अमेरिका आहे असा समज रूढ झाल्यामुळं आणि काही बाबतीत ते खरंही असल्यामुळं अमेरिका विरोध हा एक सर्व इस्लाम जगतामध्ये पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून जे अमेरिकन ते इस्लाम विरोधी आणि ते आपल्याला घातक अशाही प्रकारची एक विचारसरणी प्रसृत करण्याचा प्रयत्न झाला आहे. पण इथं अमेरिकेने जो हस्तक्षेप केला तो मुख्यतः ज्या भागामध्ये ख्रिश्चन लोकसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी हे हल्ले होऊ लागले म्हणून केले. समजा हे झालं नसतं तर अमेरिकेने हस्तक्षेप केला असता का हा चर्चेचा प्रश्न असू शकतो. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणच्या म्हणजे तेल आपल्याला त्यांच्याकडनं पाहिजे हे तर खरंच आहे, पण त्याशिवाय तिथे व्यवसायाच्या किंवा अन्य निमित्तानं गेलेले जे भारतीय लोक आहेत त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न आज ना उद्या आपल्यासमोर उभा राहणार आहे. या सर्वांचा विचार करून आपण देश म्हणून या बाबतीत एक धोरण तयार केलं पाहिजे. त्या दिशेनं सध्या काही सरकारचं फार चालू आहे असं दिसत नाही. आजच परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत एका वाक्यात सूत्र आपल्याला वाचायला मिळालं ते असं, आम्ही जगाची नाही आमच्या घराची फक्त चिंता करतो. त्यामुळं या घडीला आपल्या सरकारचं परराष्ट्र धोरणाची दिशा किती संभ्रांत गोंधळलेली आणि दिशाहीन आहे किंवा असू शकते याचा प्रत्यय यावा. नक्कीच आपण अजून याविषयी चर्चा करणार आहोत. अमेरिका जी आहे ती आता हल्ले करताना दिसते आहे इराकच्या काही भागांवर आणि ते का करते आहे, स्ट्रॅटेजी अमेरिकेने बदललेली आहे का, काय नेमकं धोरण आहे यामागचं, या सगळ्याकडे सुद्धा आपण येऊया एका छोट्या ब्रेकनंतर. धगधगतं इराक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. निळू सर, आत्ता जसं रत्नाकर सरांनी विषय काढला की कशा अनुषंगाने आपली धोरणं आहेत हे सुद्धा आपण बघायलाच पाहिजे. पण आत्ता अमेरिका जी काही हल्ला करते आहे आणि तेही हवाई हल्ले करते आहे म्हणजे मानव
काय म्हणूया आपण त्याला, सैन्य पाठवणार नाही, हवाई हल्ले करणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर मुळात त्यांच्या हल्ल्याची कारणं काय आहेत आता मदत करण्याची? एक तर आता ज्या ठिकाणी संजारला त्या ठिकाणी जी 30 ते 40,000 माणसं अडकली आहेत, त्याच्यामध्ये अमेरिकन आहेत, ESG म्हणजे पारशी आहेत, इराणमधले लोक आहेत, बरेचसे लोक आहेत. तर त्यांना आता वाचवणं त्यातला मुख्य भाग आहे, कारण ते चारी बाजूनी अडकल्यासारखे झालेले आहेत. तर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न एका बाजूला अमेरिका करते आहे, म्हणजे ते अन्न पाणी वगैरे तिथे पोचवत आहेत आणि तिथे अडथळे येत आहेत, त्यासाठी आहे. पण दुसरं त्याच्याबरोबर असं आहे की अमेरिकेचा तर इकडला इंटरेस्ट भौगोलिक सुद्धा आहे. म्हणजे उद्या ज्यावेळी हे इराक सगळं मोडेल, शक्यता अशी आहे की इराकचे 3 भाग होतील. सुनींचा भाग घेतील, शियांचा भाग घेऊन ते इराणबरोबर जातील आणि कुर्दिस्तान स्वतंत्र होईल. असं म्हटल्यानंतर त्या भागामध्ये पाय कुठे रोवणार? तर त्या भागामध्ये अमेरिका पाय रोवेल ते कुर्दिस्तानात. आणि हे कुर्दिस्तानात पाय रोवण्यासाठी आज परिस्थिती अशी आहे की कुर्दिस्तानच्या फौजेचं ट्रेनिंग अमेरिका करते. कुर्दिस्तानला बरीचशी शस्त्र आज अमेरिका देते, ती अपुरी आहेत. कारण ती शस्त्र देताना अडचण अशी की इराकच्या सरकारच्या परवानगीने तिथे जावं लागतं आणि मुळात इराकचं सरकार आणि कुर्दिस्तान यांच्यामध्ये पुन्हा वाकडं आहे. आतमध्ये भानगडी आहेत खूप त्यामुळे अडचण आहे. पण ह्या अडचणीमध्ये तो पाय रोखण्यासाठी आज बघा कुर्दिस्तानमध्ये अमेरिकेची एम्बसी आहे, दूतावास आहे. हां, तिकडे त्यांचे ॲडवायझर्स आहेत, इरबिलमध्ये सगळे ते सगळ्या दूतावास ठिकाणी आणि सगळं. हां. त्यामुळे ते ठिकाण टिकून ठेवणं, जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा कुर्दिस्तान 1-2-3 वर्षामध्ये होईल त्यावेळी त्यांना मग तिथे तो तळ मिळणार आहे. आणि म्हणून हा तळ मिळवण्यासाठी त्यांचे जे काही आपण म्हणूया स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहेत, त्यासाठी म्हणून अमेरिका तिकडे जाते. आणि मग अमेरिकेचा गोंधळ झाला, अमेरिकेला काय करावं ते कळत नाही. सैन्य पाठवलं तर मागे मार खाऊन परत गेलेत. इराकमध्ये ते 5-6 वर्षे होते, त्याच्यामध्ये त्यांनी तिथे जाऊन इराकची वाट लावली. तिथे इराकमधल्या दोन्ही शिया आणि सुन्नी दोघांनाही शस्त्र पुरवली, तीच शस्त्र आता ते आपसात मारामारीसाठी करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला तिथे हजर तर राहायला पाहिजे, माणसं तर आहेत. म्हणून या एकूण अर्धवट अवस्थेमध्ये आपली माणसं फारशी मरू द्यायची नाहीत, म्हणून ते सैन्य न पाठवता ड्रोन अटॅक करून ते त्यांच्यावर वर्चस्व मिळवायचा प्रयत्न करतायत. पण मुख्यतः त्यांना त्या भागामध्ये आपलं वजन निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. किशोर महाबळ, आपण जर बघितलं तर आता इसिस इरबिलपर्यंत जाऊन पोहोचले, जिथे खूप सारे दूतावास आहेत, भारतीय दूतावास आहे किंवा तिकडचा इराक किंवा सगळेच दूतावास, मेन शहर आपण म्हणूया कुर्दिस्तानचं महत्त्वाचं शहर, तिथे खूप साऱ्या तेल साठे सुद्धा आहेत. असं असताना आता इसिस इरबिलपर्यंत का पोहोचू पाहते? म्हणजे तो एक आपल्या हातामध्ये भाग घेऊन त्यांना अजून आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे. मी जे मगाशी म्हटलं की साधन संपत्ती लागते. राज्य एस्टॅब्लिश पॉलिटिकल स्टेट कोणचं जर स्थापन करायचं असेल आणि ते जर चालवायचं असेल तर सगळ्यात मोठी साधन संपत्ती लागते. आणि तेल ज्याच्या ताब्यात आहे तो राज्य करतो. आपण मध्यपूर्वेचं जर गेल्या 20-25 वर्षातलं राजकारण जर बघितलं तर सगळं तेलाचं राजकारण आहे. म्हणून त्यांना तेल आपल्या ताब्यात, तेल विहिरी कशा ताब्यात येतील हा एक पहिला उद्देश आहे. आणि मग मगाशी दामले सर म्हणाले तशी सत्ता तर घ्यायचीच आहे. आता अमेरिकेचं माझं जे ऑब्झर्वेशन आहे किंवा मी जो काय अभ्यास करतो यानुसार असं दिसतं आहे की हे प्रकरण सुरू झाल्यापासून अमेरिका अत्यंत बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहे. अमेरिका इराकमधनं जरी बाहेर पडली असली तरी इराणशी अमेरिकेचे जे काय संबंध बिघडलेले आहेत, त्यामुळे इराणमध्ये न्यूक्लिअर वेपन्स आहेत म्हणून इराणमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी कशी मिळवता येईल असा अमेरिका प्रयत्न करतच होती. इराकमध्ये जरी त्याच्यातून ते बाहेर पडले असले तरी इराकमध्ये कधी ना कधीतरी आपल्याला जर हस्तक्षेप करता आला तो त्यांना अमेरिकेला कायम हवा होता. फक्त मागच्या वेळेला हात पोळले असल्यामुळे आता कसं करावं हे याची ती संधी बघत होती. आता मुद्दा त्यांनी घेतला अल्पसंख्याकांचं संरक्षण. कसं आहे, बहुधर्मीय देश जेव्हा असतो तेव्हा त्या देशामध्ये हस्तक्षेप करताना कोणत्याही स्वतंत्र राष्ट्राला 10 वेळा विचार करावा लागतो. कारण तुम्ही कोणत्याही एका गटाच्या बाजूने जर उभे राहिलात तर अन्य सगळे गट तुम्हाला विरोध करतील. बरं, हे गट असे नाही आहेत, हे सगळे इस्लामी गट आहेत. त्यामुळे त्यांचा जो विरोध असेल किंवा त्यांचा जो संघर्ष असेल किंवा त्यांची जी द्वेषाची भावना असेल. आता बोलताना जसं रत्नाकर सर म्हणाले की ख्रिश्चन गटापर्यंत जेव्हा हे सगळं युग झालं तेव्हा अमेरिकेने हे केलं, ते बरोबर आहे. अगदी ॲब्सोल्युटली करेक्ट. मला काय म्हणायचं की आता ख्रिश्चनांच्या आम्ही बदलीला चाललो आहे, आम्ही अल्पसंख्याकांच्या बदलीला चाललो आहे आणि म्हणून हे आमचं मानवाधिकाराचं कार्य आहे असं सांगण्याची संधी अमेरिकेला मिळते. हे जर त्यांनी सुन्नींच्या विरोधात किंवा शियांच्या विरोधात केलं असतं तर पुन्हा एखादा इस्लामी दहशतवादी गट किंवा इस्लामिक गट त्यांच्या विरोधात गेला असं मला असं की तुम्ही आमच्या गटाच्या विरोधात, हे अमेरिकेला नको होतं. अजून एक 2-3 आपण गोष्टी लक्षात घेऊया. त्यामुळे इराणच्या मधली सुद्धा भूमिका अमेरिकेला करायची आहे. या संपूर्ण मध्यपूर्वेत आपलं जे काय स्थान आहे ते टिकवून ठेवायचं आहे. मग दामले सर म्हणाले तसा तिथला हस्तक्षेप त्यांना टाळायचा नाही आहे.
कारण येऊ घातलेल्या जगामध्ये ते सगळं उपयोगात येणार आहे. मात्र हे सगळं करताना अत्यंत पेच आहे अमेरिकेसमोर. हे काय करावं, बहुधर्मीय राष्ट्रामध्ये कसं वागायचं. महाजन सरांनी एक फार चांगला मुद्दा मांडला आणि तो या दृष्टीने थोडक्यातच मी फक्त आपल्याला असं म्हणतो की बहुधर्मीय देश जेव्हा असतो तेव्हा तिथे अशा पद्धतीने दहशतवादी वृत्तीने वागणारा एक गट जरी असला तरी तो किती प्रकारच्या समस्या त्या देशासमोर निर्माण करू शकतो, राज्यासमोर निर्माण करू शकतो हे आपल्याला याच्यातून दिसतंय. आता अमेरिका याच्यात यशस्वी होईल का, आपल्याला महाजन सरांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि सैनिकी दृष्टीने कशा पद्धतीने हस्तक्षेप हे गट सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून करू शकतात हे आपल्याला अगदी निश्चित कळेल. मला थोडंसं जे सर्वसामान्य अभ्यासक म्हणून जे लक्षात येते ते असं की अमेरिकेने बहुतेक या सर्व स्ट्रॅटेजीचा अभ्यास केलेला असावा आणि जिथून हे आयसिसचे ग्रुप पुढे येत आहेत त्या ठिकाणी कसे त्यांना नष्ट करायचे हे याची पूर्ण योजना अमेरिकेने केली असावी असं तूर्त तरी मला दिसतंय. नक्की. हेमंत सर, आपण जर या सगळ्या गोष्टीकडे बघायचं झालं तर अमेरिकेचे जे हे हल्ले आहेत ते त्यांच्या म्हणजे अमेरिकेच्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून त्यांना कसे फायदेशीर वाटत आहेत म्हणून ते अशा प्रकारे हल्ले करायला किंवा मदत करायला इराकला तयार झाले. आणि पुढचं चित्र मग काय असणार आहे, इराकचं किंवा इसिस काय करू पाहणार आहे आणि कुर्दिस्तानचं सुद्धा म्हणजे कुर्द लोकांचं सुद्धा. असं आहे की अमेरिकेची जी पद्धत आहे, अमेरिकेला कधी पण लढाईमध्ये कुठल्या पण ग्राउंड ट्रूप पाठवायला आवडत नाही, कारण ते स्वतःच्या सैनिकांचे बळी द्यायला फार घाबरतात. त्यांच्याकडे एअरची ताकद खूप जास्त असल्यामुळे ते नेहमी हवाई हल्ले करू पाहतात. मग ते हेलिकॉप्टर्सनी असो की फायटर एअरक्राफ्टनी असो की ड्रोन्सनी असो, म्हणजे जे अनमॅन्ड आहेत त्यांनी असो. आता असं असतं, ज्यावेळेस तुम्ही हवेतनं हल्ले करतात त्याचा इफेक्ट फक्त एका लेव्हलपर्यंत होऊ शकतो. जर तुम्हाला चांगली माहिती मिळाली की या बिल्डिंगमध्ये 10 आतंकवादी आहेत तर त्यांना मारता येतं. आता या परिस्थितीमध्ये चांगली गुप्तहेर माहिती मिळणं इतकं सोपं नाही आहे. तर म्हणजे हवाई हल्ल्यांचा उपयोग एका पर्टिक्युलर लेवलनंतर होऊ शकत नाही. अमेरिकेची सध्या या भागामध्ये इच्छा अशी आहे की इराकी सैन्य ते आल्यामुळे त्यांचं मनोबल वाढेल आणि ते ग्राउंडवरती ॲक्शन बऱ्यापैकी करतील आणि इराकी सैन्याकडनं किंवा कर्दिस्तानचं जे सैन्य आहे त्यांच्याकडनं त्यांना माहिती मिळेल आणि ग्राउंडची लढाई ते करतील आणि फक्त जे एअर सपोर्ट आहे, हवाई एअर कव्हर आहे, हे अमेरिका करेल. तर हे जर करायचं म्हटलं तर ही स्ट्रॅटेजी किंवा टॅक्टिक्स यशस्वी केव्हा होईल, तर इराकी आर्मीचं मनोबल वाढून त्यांनी लढायला सुरुवात केली आणि या आयसिसला मागे करायला लागलं. आणि सिमिलरली जे कर्दिस्तानमध्ये जे पुढे याचा त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे ते जर त्यांनी सैनिक म्हणून चांगलं काम केलं जमिनीवरती तर हे सक्सेसफुल होईल. पण जर त्यांनी लढाई ठीक केली नाही तर हे सक्सेसफुल होणार नाही. तर म्हणून येणाऱ्या युद्धाचा परिणाम म्हणजे पुढच्या समजा 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये स्वरूप कसं असेल हे आता सांगणं इतकं सोपं नाही आहे. इराकी सैन्य कसं लढेल, कर्दिस्तानचं सैन्य कसं लढेल, अमेरिकेच्या एअर अटॅक्स किती यशस्वी होतील आणि आयसिसची जी 5-6-10 हजारची ताकद आहे म्हणजे हेमंत सर असं म्हणायचं की पुढचे काही महिने नव्हे तर पुढचे काही वर्ष हे असंच सुरू राहणार, म्हणजे असंच इराक धगत राहणार असं म्हणायचं. खरं तर अशा प्रकारचं म्हणजे एक्झॅक्टली फोरकास्ट काय होईल हे म्हणजे थोडंसं सांगणं कठीण आहे. कुठला पण इव्हेंट झाल्यानंतर त्याच्यावरती कॉमेंट करणं हे फार सोपं असतं की हे का झालं, कसं झालं आणि ते कसं थांबवायला होतं. पण ज्याप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये चाललेलं आहे आणि अमेरिकन्सने पण आज म्हटलेलं आहे ही लढाई ही पुष्कळ वेळ चालेल, कारण हे यादवी युद्ध आहे. त्या यादवी युद्धांमध्ये जी रिसोर्सेसची दोन्ही पण बाजूला काही कमी नाही, तर त्याच्यामुळे ही लढाई ही पुष्कळ वेळ चालणार. आता ही खूप महिने चालेल की खूप वर्ष चालेल हे आपल्याला येणारा काळच सांगेल. अमेरिकन सैन्य चांगलं काम करेल की आयसिस चांगलं काम करेल हे याच्यावरती अवलंबून असेल. तर म्हणून आपल्याला हे बघावं लागेल की कुठली बाजू या लढाईमध्ये जिंकण्याकरता यशस्वी होते. नक्की. आणि पण मला वाटतं याच्याहून जास्त महत्त्वाचं हो, मी पुन्हा येते हेमंत सर आपल्याकडे. रत्नाकर सर, आपण मला सांगाल की या सगळ्याचा सातत्याने भारताशी सुद्धा संबंध जोडला जातोय, भारतावर कसा परिणाम होणार आहे याचा या अनुषंगाने आपण कसं बघता? 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत भारताच्या दृष्टीने. एक तर असं की नव्या न्यू वर्ल्ड ऑर्डर असा एक शब्द आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नेहमी चर्चेला जातो. तेव्हा समतोल सत्तेची नवी जागतिक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारत हा एक महत्त्वाचा देश राहणार आहे.
या दृष्टीनं भारतानं या प्रश्नाकडे जसं बघितलं पाहिजे तसं व्यवहारत इराक हा तेल पुरवणारा देश आहे आणि त्याच्यासाठी भारताला इराकचं स्थैर्य, सुरक्षितता आणि दीर्घकाळ शांतता यामध्ये भारताचा राष्ट्रीय हित आहे, या दृष्टीने बघितलं पाहिजे. पण आज परिस्थिती अशी आहे की हे सगळं अमेरिकेला पाहिजे का नको यावर अवलंबून आहे. मगाशी तुम्ही विचारलं की अमेरिकेचं काय ह्याच्यात आहे, तर काल ओबामानी जी पत्रकार परिषद घेतली त्यांनी फार ठासून 2 गोष्टी सांगितल्या. एक तर असं की अशा परिस्थितीमध्ये अमेरिका शांत राहू इच्छित नाही, आणि दुसरं सांगितलं की दिस विल गो ऑन फॉर वीक्स टुगेदर. म्हणजे आज तरी ओबामा महिन्यांची भाषा करत नाहीत, ते आठवड्यांची भाषा करतायत. याचा अर्थ असा की अमेरिकेचं समाधान होईपर्यंत ज्या भागामध्ये आज आयसिसचे अतिरेकी घुसत आहेत तो भाग आयसिसपासून पूर्णतया सुरक्षित झाला आहे असं अमेरिकेला वाटत नाही. तोपर्यंत हे चालू राहणार असा फार तर याचा अर्थ घेता येईल. पण ते झाल्यानंतर अमेरिकेचा रस त्यातला कमी होईल का? देईल. मगाशी भूदलाविषयी चर्चा झाली. व्हिएतनामच्या अनुभवानंतर अमेरिका आता कुठं भूदल आपलं पाठवत नाही. मधल्या काळात जेव्हा पाठवलं तेव्हा जे अमेरिकेमध्ये मृत सैनिकांच्या कुटुंबियांपासून ते त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यापर्यंत जो असंतोष दुमसला आणि तो सरकारच्या समोर आला, तेव्हापासून तर अमेरिका भूदलाच्या बाबतीत जास्तच काळजी घेत आलेली आहे. पण हवेतनं हल्ले केले की ते नेमकेच होतात असा काही आजपर्यंतचा अनुभव नाही. त्यामुळं अतिरेक्यांबरोबर ज्यांचा दोष नाही असे निर्दोष नागरिक सुद्धा मारले जातात. त्याचाही एक जनमताचा रेटा निर्माण होईल आणि अशा वेळेला अमेरिकेला आपल्या आत्ताच्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल. भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे 2 मुद्दे मी सांगितले. त्याबरोबर ताबडतोबीच्या व्यवहाराचा प्रश्न असा आहे की आज या सगळ्या युद्धग्रस्त भागामध्ये आणि एकूणच इराकमध्ये अत्यंत अवघड परिस्थितीत अडकलेले भारतीय त्यांना पाहिजे असेल तर भारतात परत आणणे किंवा नको असेल तर तिथंच सुरक्षित जीवन प्राप्त करून देणे, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाशी वाटाघाटी करून व्यवस्था करणे, अशा 2 पातळ्यांवर तातडीचे प्रयत्न भारताच्या सरकारनं केले पाहिजेत अशी आजची परिस्थिती आहे. नक्की. निळू सर, सहमतात आपण? एकतर हे जे धोरण ज्याविषयी ते म्हणतायत सातत्याने, नाही बरोबर आहे ना, ते महाजन म्हणाले ते बरोबर आहे. दोन्ही महाजन, मला असं वाटतं की किती काळ युद्ध चालेल या बाबतीमध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की एक तर त्या देशामधले सत्तेचं भांडण असतं. त्या देशामध्ये अनेक सांस्कृतिक धार्मिक गट असतात, त्यापैकी कोणाला तरी पूर्णपणे सत्ता हवी असते, त्यासाठी मारामारी असते. सिरियामध्ये तीच आहे, इराकमध्ये तीच आहे, अफगाणिस्तानमध्ये तशीच होती. आता ह्या मारामारी ज्यावेळी सुरू होतात त्यावेळी त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शक्ती आत पडतात. अमेरिका का गेली? कारण त्यांच्या स्वार्थासाठी. नाही, म्हणजे स्वार्थ असतो, तेल वगैरे होतं. आता इराकमध्ये सुद्धा इराण आणि सौदी अरेबिया आहे. आता ही जी लढाई आहे ही लढाई शेवटी इराकमधली माणसंच लढणार. माणसं आपसामध्ये शक्यतो ती आपसातलीच मारणार. त्यांना शस्त्र, पैसे आणि चिथावणी ही 3 ठिकाणून मिळते. एक अमेरिकेतून मिळते काही प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणावर इराणमधून मिळते. कारण जे शिया मंडळी आहेत, एक तर लक्षात घ्या इराक हे बेसिकली शिया देश आहे. प्रामुख्याने तिथे 60-70% शिया आहेत आणि 20-25% सुन्नी आहेत. तेव्हा इराणला असं वाटतं की हा आपल्या अंगणातला देश आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीमध्ये इराकचं सगळ्या दहशतवादी संघटनांचं ट्रेनिंग शियांचं हे इराणने केलेलं आहे. पैसे इराणचे आहेत. आता दुसऱ्या बाजूला हे जे सुनी ISIचं जे ISISचं प्रकरण आहे त्यांचं ट्रेनिंग आणि पैसा सौदीकडून होतो. म्हणजे गंमत अशी की सौदी काही त्यांचं सैन्य पाठवत नाही, इराण त्यांचं सैन्य पाठवत नाही, अमेरिका त्यांचं सैन्य पाठवत नाही. 3 लोक पैसे ओततात, शस्त्र पाठवतात आणि त्या तिन्हीची मारामारी आतमध्ये आपसामध्ये चालते. त्यामुळे बाहेरून सैन्य कोणी पाठवणार नाही, बाहेरून फक्त काड्या घालणार. ही माणसं शेवटी कोंबड्या झुंजवतात तशी आपसात झुंजून मरणार. आता ह्या त्यांच्या आपसातल्या झुंजीमध्ये बाहेरच्या लोकांचे आपण असं म्हणून इथं संबंध आहेत. म्हणजे सौदी अरेबियाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये त्यांचा एकदा निकाल लागला पाहिजे की हे जे सुनी लोकांमध्ये सुद्धा सलाफी आहेत, वहाबी आहेत, ते ह्याच्या आपला हात बोडक्यावर कोणी येत नाही ना, त्याचा विचार करत ते बसलेले असतात. इराणवाल्यांचं म्हणणं असे की आपल्या अंगणामध्ये हे राहिले पाहिजेत, सुनी आपल्याला नको.
आणि यांचं म्हणणं असं आहे, अमेरिकेचं म्हणणं आहे की आम्हाला तेल आणि तिकडे जागा पाहिजे. तेव्हा हे जगातले सगळे देश हे अशा पद्धतीने लक्ष घालतात. माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जगभर असंही चालणार आहे, सिरियामध्ये चालणार. आणि म्हणून जोपर्यंत अंतर्गत सत्तेच्या मारामाऱ्या टिकून आहेत तोपर्यंत हे दीर्घकाळ, किती आठवडे नव्हे किती वर्ष चालेल सांगतात नाही. सिरियामधले किती वर्ष चालू आहे? गेले 25 वर्ष चालू आहे. इराकमध्ये सुद्धा बघा, इथून पुढे 25 वर्ष चालेल. कारण त्यांना ते आतले जे गट असतात ह्या गटांचाच निर्णय होत नाही. कारण हे गट आपसात मारामारी करणार आणि त्याच्यामध्ये बाकीचे लोक तेल घालणार. म्हणून ही लढाई आज संपणारी लढाई नाही, ही कित्येक वर्ष चालत राहणार. ही चिघळती जखम पण तुम्हाला निळूसर वाटतं की भारत या सगळ्यामध्ये भरडला जाईल किंवा त्यांना काही प्रमाणात किंमत मोजावी लागेल नाही, भारताला? किंमत एक तर तेलाची किंमत आहे. नंबर 2, नंतर आपल्या इकडे माणसं जाणं बंद होईल. मग तिथून हे जे आपले जे पेट्रोल डॉलर काय जे लोकांच्या वेतनातून मिळणार होते ते बंद होईल. आणि भारताला असा आहे, सगळ्या जगाला जो तोटा होणार आहे तो भारताला होणार आहे. भारतात माझ्या दृष्टीने फक्त एकच महत्त्वाचा भाग आहे, मी याच्याकडे पाहतो असं पाहतो की देशांतर्गत सत्तेमध्ये, सत्तेच्या मारामारीमध्ये बाहेरच्या लोकांनी हात घालणं नावाचा प्रकार आहे. म्हणजे याच्यात सुद्धा गडबड अशी होती की ज्यावेळी इस्लामिक जगामध्ये घडतं त्यावेळी बाकीचे इस्लामिक देश त्याच्यामध्ये तोंड घालतात. तेव्हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असं आहे की भारतासारख्या देशामध्ये अशी पाळी येणार नाही याचा विचार आपल्याला करावा लागेल. आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, आपले प्रश्न शांततेने सोडवायचे आहेत, आपले प्रश्न मारामारीने सोडवायचे नाहीत. इराकमधलं लक्षात घ्या, इराकमध्ये, सिरियामध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि आज पाकिस्तानमध्ये सुद्धा असं आहे की हे सगळे ज्यावेळी यांचं सत्तेचं भांडण सुरू होतं, पाकिस्तानमध्ये सुद्धा काय तेच आहे, भांडण सत्तेचं आहे. पण सत्तेचं भांडण सुरू असताना त्यासाठी हिंसा, धर्म यांचा वापर करायचा नाही, ह्या ह्याच्यातला धडा आहे. आणि मी सुद्धा इराककडे बघतो त्या अर्थाने मला असं वाटतं की इराकमध्ये आज होत आहे, पण उद्या जर भारतामध्ये कोणी जर अशी चक्रम माणसं निघाली, जसा महाजनांनी मग उल्लेख केला की तुमचं आणि माझं भांडण आहे, आता भांडणामध्ये मी ज्यावेळी अपयशी ठरतो त्यावेळी मी धर्माचा वापर सुरू करतो. हे भारतात अजून सुदैवाने दिसत नाही, पण हे होऊ नये जगात कुठे, ही काळजी खरं भारताने घेतली पाहिजे. नक्की सर. मला एक 2-3 मुद्देच फक्त मांडायचे आहेत. इराकमध्ये असंही आहे की म्हणजे जे सगळे जसे शिया बाजूनी आहेत सैन्यात आहेत, तसे असं निश्चित असणार की तिथले सुन्नीसुद्धा जे अल्पसंख्याक आहेत, संसदेमध्ये त्यांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यातून असं दिसलं की हे अल्पसंख्याकांना शेअर पाहिजे सत्तेतला, जो काही प्रमाणात शियांनी डावलला होता. उद्या जर इराकमधल्या शियांनी सुन्नींना ॲकोमोडेट जर करून घेतलं तर त्याच्यातून एक अंतर्गत सामर्थ्य तयार होणार आहे इराकमध्ये. ते कदाचित इराकच्या सैन्याला उपयोगाला येणार आहे. कारण शेवटी इसिस आली तर इसिस ही या सुन्नी आणि म्हणजे इराकमधल्या परंपरेने तिथला जो समाज आहे त्याला खतम करणार आहे. शेवटी यांच्याही अस्तित्वाचा हा प्रश्न आहे असं आपण गृहीत धरू. तर मला असं वाटतं की हे कसं ॲक्टिवेट होतं, शिया आणि सुन्नी आणि स्थानिक अन्य धर्मीय हे सगळे संघटितपणे उभे राहतात का, हे बघावं लागेल. ते करण्याचा एक प्रयोग जर करता आला तर. आता भारताच्या दृष्टीने फक्त एक 2-3 पॉईंट मला महत्त्वाचे वाटतात. त्याचा म्हणजे तेलाचा तर प्रश्न आहेच. आपल्याला एकूणच मध्य पूर्वेत शांतता हवी आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये इजिप्तपासून ते काय जे काय घडलं आहे तिथे ते इतकं अस्थिर आहे की त्या अस्थिरतेचा सगळा परिणाम अर्थव्यवस्थेवरती होणार. मला जो सगळ्यात आणखीन गंभीर वाटणारा मुद्दा आहे, अर्थव्यवस्थेवरती फक्त नाही असं गृहीत धरून चला आपण आयसिस यशस्वी झाली यशस्वी, त्याच्यातून ISIला प्रेरणा मिळणार, त्याच्यातून पाकिस्तानमधले दहशतवादी गट ॲक्टिव्ह होणार, त्याचा परिणाम एकूणच दहशतवाद मग भारतात सुद्धा ॲक्टिवेट व्हायला मदत होणार. आणि एकदा दहशतवाद ॲक्टिवेट झाला की त्याची जी किंमत असते ना ती सगळ्यांना मोजावी लागेल, ती भारताला प्रचंड मोठ्या प्रमाणात मोजावी लागणार. त्यामुळे आपण असं म्हणूनच चालणार नाही का आम्ही फक्त ताकदवान झालो म्हणजे झालो. म्हणजे जसं तुम्ही दोघंही म्हणालात की एकतर अंतर्गत वाद आपल्या भारतामध्ये होऊ नयेत हा एक भाग आलाच, पण दुसरा भाग दहशतवादी राज्य तिथे निर्माण झालं तर सगळ्या आणि अंतर्गत सुरक्षितता, जस्ट एक मिनिट फक्त, अंतर्गत सुरक्षितता मुख्य म्हणजे त्याच्यावर आत्ताच इतके प्रश्न आहेत आपल्यासमोर की ते अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न आपण लवकरात लवकर टॅकल करायला आपल्याला जमत नाही आहे. गेले दहशतवादी हल्ले झाल्यानंतर आपल्याला अजून ते नाकीनऊ झालेलो आहोत आणि नवीन हल्ले जर आले तर आपल्यास त्याचा तो अंतर्गत अर्थव्यवस्थेवरचा परिणाम, बाहेरच्या घडामोडींमुळे अर्थव्यवस्थेवरती होणार परिणाम, सैन्यावरती होणाऱ्या खर्चाचा परिणाम, ही केवढी मोठी आव्हानं असणार आहेत. आणि त्याच्यातून मग भारतातल्या धार्मिक गटांना आवर्त ठेवणं, कारण ते म्हणतील की तिकडे धर्मांधता आहे तर मग आम्ही का धर्मांध होऊ नये, हे एक नवीन आव्हान असेल. त्यामुळे या कोणत्याही घटनेकडे अत्यंत शांतपणे बघून चालणार नाही
आपण खरंय. तेवढंच म्हणजे- तीव्रतेने म्हणजे- याच्याकडे बघितलं पाहिजे जेवढं म्हणजे इराकमधल्या भारताला लोकांनी तेल बघितलं. महागात पडणारे किंवा तिथली माणसं आपली एवढ्या पुरता हा सीमित हा प्रश्न अतिशय नाही व्यापक आहे. आणि एक याच्यातला एक बारीकसा मुद्दा आहे. महाजन सर याच्यावर जास्त प्रकाश टाकतील. साधारणपणे कुठल्याही देशामध्ये जी आर्मी असते, लष्कर असतं, लष्कर आणि पोलीस दोन्ही हे प्रोफेशनल असतात. म्हणजे नाही, प्रोफेशनल असतात. म्हणजे कायद्याचं संरक्षण सर्वांना मिळालं पाहिजे, हे पोलिसाचं काम असतं. पोलीस चोराचा धर्म आणि ज्याचा दरोडा कोणाचा पडलाय त्याचा धर्म बघत नाहीत, बरोबर. तसं सैन्यसुद्धा एका शिस्तीत आणि एखाद्या राज्यघटनेनुसार चालतं. याला आपण असं थोडक्यात ते प्रोफेशनल सैन्य म्हणू किंवा प्रोफेशनल पोलीस म्हणू. गेल्या काही वर्षामध्ये ह्या देशामधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की ह्या धर्माच्या भागामुळे हे प्रोफेशनल राहिलेले नाहीत. आता जे महाजन सरांनी सांगितलं ना की इराकच्या सैन्यामध्ये सुनी आहेत आणि शिया पण आहेत, पण सुनी पळून जातात. हल्ला करायचं म्हटल्यानंतर शिया लोक सुनींवर हल्ला करतो म्हणून हल्ला करतात, किंवा जो सुनी गट असतो सैन्यामधला तो शियांवर हल्ला करतो म्हणून हल्ला करतात. असा हल्ला नाही करून चालत. तुम्हाला देशाच्या धोरणानुसार सैन्याला वागावं लागतं, बरोबर की नाही. आता इराकमध्ये गंमत अशी की इराकमधलं सैन्य विशेषतः गेल्या एक 5-7 वर्षामध्ये हा मलिके आल्यानंतर, मलिके हा मुळामध्ये दहशतवादी आहे. मलिकेचं सगळं ट्रेनिंग इराणमध्ये झालेलं आहे आणि दहशतवाद घेऊनच तो इथे आलेला आहे. त्यांनी त्याचं आज जे ट्रेनिंग सैन्यामध्ये केलं आहे हे शिया सैन्य असं स्वरूपातच केलेलं आहे. आता सैन्य असं असू शकत नाही. त्यामुळे सर्वात धोका तुम्हाला सांगतो इथून पुढल्या जगामध्ये कुठे यायचो की कुठलाही देश चालवण्यासाठी सैन्य, पोलीस आणि न्यायव्यवस्था या 3 गोष्टी या प्रोफेशनल असतात. त्या आणि कायद्याला त्या- धरून चालतात. कायदा सोडून तुम्ही वाघाचे उद्योग सुरू करताना त्यावेळी काय होतं हे तुम्हाला इराक, सिरिया आणि आता पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतंय. नक्की असं नाही करून चालत. तर हा धोका फार मोठा आहे. नक्की. हेमंत सर, आपण सांगाल याविषयी आपल्या म्हणजे शेवटचे 2 प्रश्न मी फक्त आपल्याकडे आणि हे रत्नाकर सरांकडे घेऊन येणार आहे. हेमंत सर. असं आहे की बाकी सगळे मुद्दे फारच छानपणे कव्हर केलेले आहेत. मला एक जो महत्त्वाचा मुद्दा बांधायचा आहे आणि जो इमिजिएट आहे ते आहे आपलं परराष्ट्र धोरण, की जे काय Exactly. कुठल्या पक्षावरती अवलंबून नसतं, ते पूर्ण देशाचं असतं. आज 40-50 हजार भारतीय या अशांत भागामध्ये असावेत. आता होतं काय, या अशांत देशामध्ये असलेल्या भारतीयांची सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि हे जे भारतीय तिथे गेलेले आहेत फारच थोडे डायरेक्टली व्हिसा घेऊन इराकमध्ये गेलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनीजमधून, कोणी सिरियामधनं गेलेलं आहे, कोणी मिडल ईस्टमध्ये गेलेलं आहे. आणि या मिडल ईस्टमधल्या कंपनीज असो, त्या कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीज असो, यांची काही लायबिलिटी नाही. हे आपल्या लोकांच्या, आपल्या वर्कर्सच्या सुरक्षेकरता अजिबात जिम्मेदार राहत नाही. आज काळाची गरज अशी आहे आणि मला खात्री आहे की हे सरकार करतं आहे की त्या भागामध्ये किती भारतीय गेलेले आहेत याची माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. आपण आता खूप वेळा नकाशा दाखवला इराकचा. आम्ही सैन्यामध्ये याला मिलिटरी ऑपरेशन रूम म्हणतो. या नकाशावरती दाखवायला पाहिजे की समजा बसरामध्ये 100 भारतीय आहेत, इथे 200 आहेत, तिथे 300 आहेत. Exactly. म्हणजे ते इराकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरले आहेत. जो भाग सध्या शांत आहे तिथले भारतीय काय परत यायला मागणार नाहीत. पण जो अशांत भाग आणि जो डेंजरस भाग होतो तिथून आपल्याला भारतीयांना बाहेर काढावं लागेल. या भारतीयांना बाहेर काढण्याकरता 2-3 पद्धती असतात. एक असतं आपण त्यांना विमानाने बाहेर काढू शकतो, दुसरं त्यांना बोटीने बाहेर काढू शकतो, तिसरं त्यांना बाय रोड बाहेर काढू शकतो. नक्की. आपण जर नकाशा जो इराकचा बघितला असेल तो जो भाग समुद्राकडचा आहे तो अजून बऱ्यापैकी सेफ आहे. पण जे विमानतळ आहेत, आता मला वाटतं बसरा सोडून असं कुठलंच विमानतळ राहिलेलं नाही की जे सेफ नाही आहे. नक्की. म्हणून थोडक्यामध्ये असतं की कुठल्या भागातल्या भारतीयाला कसं बाहेर काढायचं, विमानाने बाहेर काढायचं की बोटीतनं बाहेर काढायचं की बाय रोड बाहेर काढायचं, हा सरकारकडे ॲक्शन प्लॅन असायला पाहिजे. त्याकरता सरकारकडे माहिती पाहिजे की भारतीय कुठे आहेत. कारण बहुतेक सारे भारतीय हे इनडायरेक्टली तिथे पोचलेले आहेत आणि काही इलिगल मीन्सनी पण नक्की. पोचलेले आहेत. पण ते भारतीय आहेत आणि मग काय होतं, मग आपल्याकडे आरडाओरडा सुरू होता, यांना वाचवा. अरे सरकारकडे काही माहितीच नाही आहे. हे कुठल्या वेगळ्या आणि अशा प्रकारचे अशांत देश आज जगामध्ये भरपूर आहेत. अफगाणिस्तानमध्ये आहेत, आफ्रिकेमध्ये आहेत, नक्की. मिडल ईस्टमध्ये आहे. ॲज अ फॉरेन पॉलिसी भारतीयांची सुरक्षा जे अशांत जगामध्ये जाता आहेत
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्याकरता सरकारकडे त्या नक्की. देशाचा प्लॅन तयार व्हायला पाहिजे की जर तिकडे काही प्रॉब्लेम झाला त्यांना बाहेर कसं काढणार. नक्की. रत्नाकर सर, तुम्ही याविषयी काय सांगाल? एकतर परराष्ट्र धोरण आता ज्याविषयी सगळ्यांची चर्चा झाली, भारतीय जे अशा अशांत देशांमध्ये आहेत त्यांना आणणं, आत्ता आपण इराकविषयी बोलतोय म्हणून इराकमधनं जर कोणी भारतीय असतील त्यांना कसं बाहेर आणायचं, वाचवायचं, परराष्ट्र धोरण या अनुषंगाने कसं आपल्याला हाताळावं लागेल? मी मगाशीच सांगितलं की ज्यांना जो आज तिथला अशांत टापू आहे तिथे जे भारतीय आहेत त्यांना जर इकडे यायचं असेल तर त्यांना तशी संधी मिळाली पाहिजे आणि अजूनही तिथे राहून आपण सुरक्षित राहू शकतो असं ज्यांना वाटत असेल त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. या रीतीनं त्या प्रश्नाचा तडा लावू शकतो. पण मुळामध्ये हे जे आत्ता ब्रिगेडियर म्हणाले की इराकी सैन्य हे काही फार जिद्दीनं किंवा मोटिवेटेड स्पिरिटनं काही त्यांच्याशी लढत नाही आहेत. याचं एक कारण मला असं वाटतं की त्यांचा अर्जुन झाला असावा. पण त्यांच्या लढाईचा जो काही निकाल लागायचा असेल तो लागेल. आपल्या दृष्टीने महत्त्वाचं असं की आज या परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे आपल्या देशात यायचं असेल तर ते येऊ देणं हा लगेचचा भाग आहे. आणि लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं इराक हा आज अशांत असला तरी लांब पल्ल्याच्या दृष्टीनं स्थिर, सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानाचा अवलंब करणारा आणि तीच राजवट असणारा देश राहायला पाहिजे. हे भारताच्या एकूण हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून भारताने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आपण चौघही मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि हा सगळा धगधगता इराक जो आहे तो समजून देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल धन्यवाद. या सगळ्या चर्चेमधनं 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या, त्या आपण पाहिल्या पाहिजेत. एकतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तिथे जर कोणी इराकमध्ये भारतीय असतील आणि ते परत येऊ पाहत असतील तर त्यांना कशा पद्धतीने आणायचं याची स्ट्रॅटेजी आणि याकडे भारताने लक्ष दिलं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, जसं निळूसर बोलताना म्हणाले की अंतर्गत जी काही धुसफूस आहे किंवा वाद आहेत ते कमी होणार नाहीत किंवा ते वाढणार नाहीत. या अनुषंगाने या एका घटनेकडे, इराकमध्ये जे काही घडतंय त्या घटनेकडे पाहिलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे की दहशतवादी राज्य निर्माण होत असेल तर आजूबाजूच्या सगळ्या देशांना याचा फटका बसू शकतो. सगळ्या ठिकाणी दहशतवादी गट जे आहेत ते ॲक्टिव्ह कार्यरत होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या सगळ्याकडे पाहावं लागेल. आज या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.